आमच्या कामगार कष्टकऱ्यांच्या सरकारकडून जे येणाऱ्या सरकारकडून अपेक्षा आहेत, म्हणजे त्या अनेक वर्ष आम्ही त्याची पुनरावृत्तीच करतो आहे. मी त्याची पुनरावृत्ती करण्याचा प्रसंग आहे. ताबडतोबीने आत्ता आमच्या अशा मागण्या आहेत की सर्व प्रकारचं कंत्राटी कामगारांचं जी प्रथा आहे आणि मानधनी म्हणजे अंगणवाडी आहे, मिड डे मील आहे आणि इतर अशा तत्सम ह्या सर्व प्रकारच्या कामगारांना नियमित कामगार सेवेत आणि कामगार सेवेत सामावून घेणे ही आमचं पहिली अपेक्षा आहे. तरी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही आमच्या कष्टकऱ्यांच्या दृष्टीने कळीचा प्रश्न झालेला की आम्ही एकतर ते जनावराप्रमाणे आम्हाला कोंबलं जाते आणि मुंबई आणि पुण्यातसुद्धा बघितलं तर तिकडे 2-2 तास 1.5 तास आम्ही प्रवासातच आहोत. म्हणजे 10-12 तास मी कामात 2-2 तास जायला यायला, म्हणजे माझं जीवन काय राहिलं. म्हणजे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही सरकारची जबाबदारी म्हणून घेतलं पाहिजे. येणाऱ्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये जो कोणी सत्तारी होऊ घातलेला आहे त्यांनी करायची पहिली गोष्ट गेलेल्या किंवा जाणाऱ्या सरकारनी जी कंत्राटी कामगार कायदा, नियम कायदा किंवा नियम या सगळ्या स्वरूपामध्ये रोजगार जो पातळ करून ठेवलेला आहे किंवा तांत्रिकदृष्ट्या कामगार व्याख्येला बगल देऊन फुकट श्रम करून देण्याचे जे कायदे आहेत ते तातडीने रद्द केले पाहिजेत आणि कायमस्वरूपाच्या कामगारांच्या भरतीची धोरण किंवा मोहीम ही हातात घेतली पाहिजे सर्व पातळीवर. गेल्या अनेक वर्षापासून स्वातंत्र्याच्या पूर्वीपासूनसुद्धा जे असंघटित कामगार आहेत, ज्या देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये 60% इतकं प्रचंड ज्यांचं योगदान आहे, त्यांच्यासाठी काहीच आत्तापर्यंत जवळजवळ झालं नाही. काही झालं नाही असं म्हणण्यासारखीच परिस्थिती आहे. त्या कामगारांसाठी पहिला श्रमयोग झाला. दुसऱ्या श्रम आयोगाने थोडंफार सुचवलं, रवींद्र वर्मा आयोगाने. मात्र रवींद्र वर्मा आयोगाने सुचवल्यानंतर जो छत्री कायदा वाजपेयी सरकार करायला गेलं तो कायदा केला नाही, पण त्याच्यात ते सरकारच गेलं. आणि नंतर आलेल्या सरकारने छत्री कायद्याचं सगळं स्वरूप रद्द करून अर्जुन सेनगुप्ता आयोग नेमून असंघटित कामगार सामायिक सुरक्षा कायदा तोही जाता जाता तयार केला. 2008ला तो झाला. आजही त्याची परिणामकारक अंमलबजावणी नाही. केंद्र आणि राज्य एकमेकांवर टोलाटोलवी करत आहेत. तो राष्ट्रीय पातळीवर असंघटित कामगारांचा सामाजिक सुरक्षा कायद्याची काटेकोर अंमलबजावणी झाली पाहिजे की सोशल सिक्युरिटी ही सर्वांना मिळाली पाहिजे. जशी ESIC असेल किंवा EPF असेल, या सर्व सुविधा सर्व कर्मचाऱ्यांना मिळाल्या पाहिजेत. दुसरी मागणी आमची अशी आहे की आशा आणि अंगणवाडीच्या जे नोकर आहेत किंवा मिड डे मीलवाले जे नोकर आहेत, अशा सर्वांना सरकारी नोकरी ट्रीट करा आणि त्यांना मिनिमम 18,000 रुपये वेतन द्या. आम्हाला एवढंच या ठिकाणी सुचवायचं आहे की किमान ज्या काही आत्तापर्यंत म्हणजे पूर्वी जसा कायदा होता, म्हणजे BIFRच्या माध्यमातून कामगार एखादा कारखाना आजारी पडला किंवा त्या ठिकाणी त्या कारखान्याला मदत व्हायची, तर त्या कारखान्याला जो तो कायदा यांनी बंद केला आहे, तो बंद केल्यामुळं आणि NCLTचा नवीन कायदा आणला आहे, तो BIFRचा जो पहिला कायदा होता तो परत त्यांनी पुनर्जीवित करावा. हे मोठे बलाढ्य लोक जे देशाला मोठा आर्थिक संकटामध्ये टाकून आपल्या देशातून त्यांनी पलायन केलं. पण आपण सगळेजण आपल्या माध्यमाच्या माध्यमातून मला सांगायचं आहे की आपण फक्त फोकस त्यांच्यावरतीच करतो. मल्ल्या पळून गेला आहे, चोक्सी पळून गेला आहे, पण त्याच्याकडे कामगार जे काम करत होते त्यांचा आपण कधीच त्याच्याकडे उल्लेख करत नाही. त्या कामगारांची आता परिस्थिती काय आहे? सर्वात जास्त टॅक्सपर या देशामध्ये कामगार वर्ग आहे, कष्टकरी वर्ग आहे. आणि सर्वात जास्त कर्ज बुडवणारा आपण बघितला आणि फसवणारा तर तो कोण आहे? तर सगळे तुमच्यासमोर आहेत चित्र. म्हणजे ते काय मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून बोलू इच्छित नाही, पण किमान ह्या सगळ्या गोष्टीवरती त्या ठिकाणी बंधनं असली गेली पाहिजे. त्या आमच्या मुख्य मागण्या याच होत्या की देशामधील सर्व कामगार क्षेत्र जे आहे ते कंत्राटी कामगार क्षेत्राकडे जास्त वळवण्यात येत आहे. जे जुने कामगार कायदे आहेत ते सरकार पायमल्ली होत आहे त्या कायद्यांची, याच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष होत आहे. मोठ्या प्रमाणात देशामध्ये बेरोजगारी माजत आहे. तसेच जे परदेशी गुंतवणूकदार कंपन्या येत आहेत त्या कंपन्या ज्या आहेत, जुने कामगार कायदे तर नष्ट, म्हणजे त्याच्याकडं कुठल्याही पद्धतीने त्याला हे दिलं जात नाही. मागण्या आता मुख्य 5 मागण्या म्हणजे आमच्या कामगार क्षेत्रामधील जे कामगार कायदे आहेत ते कामगार कायदे आहे असे असावेत, म्हणजे ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल घडून आणण्यात येऊ नये. मध्ये जी बेरोजगारी वाढत आहे ती बेरोजगारी आहे याकडे दुर्लक्ष केलं जात आहे. देशामध्ये मेक इन इंडिया
किंवा डिजिटल इंडिया किंवा हे जे नवीन एनहान्स इंडिया जे आहे प्रोजेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये भारतीय उद्योजकांना स्थान दिलं गेलं पाहिजे आणि त्यामध्ये रोजगार निर्मिती झाली पाहिजे. जे जर कामगारावरती कारवाई होते किरकोळ कारणावरून ती फास्ट ट्रॅकवरती करून तो त्याच्यावरती लवकरात लवकर संपवा आणि त्याच्या कुटुंबाचा जो आघात होतो तो त्या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे फास्ट ट्रॅकवरती चाललं पाहिजे. आणि कंपनीमध्ये खरं पाहिलं तर बेकारी का होते किंवा कामगारावरती का उडवली जाते तर खरं पाहिलं तर ते आउटसोर्सिंग आहे त्याच्यावरती निर्बंध आले पाहिजे जेणेकरून कामगारावरती तशा स्वरूपाची आघात होणार नाही. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट जर आपल्याला ह्या गोष्टीपासून जर सर्वांना वाचायचं असेल तर आमची केंद्राकडे एकच मागणी स्वरूपाचं असेल. पहिल्या दिवशी कोणताही कामगार कामाला लागत असेल तो कामगार कायम असतील किंवा परमनंट कॉन्ट्रॅक्ट असेल तर जसं आपण आज नेटवरती पाहिलं जातं की इंटरनेटवरती तो पहिल्या दिवशी कामाला लागला तर तो कुठं कामाला लागला आहे परमनंट असो कॉन्ट्रॅक्टवरती असो तर त्याची कायमस्वरूपी इंटरनेटवरती त्याची नमूद असले पाहिजे.